आम्ही यंदाचा ईशा अंबानीचा मेटगाला लुक पाहिला आणि आम्हालाही वाटलं आपणही काहीतरी करू शकतो. तिच्यासारखं गळ्यात नेकलेस घालून, कानात इयरिंग्स घालून आणि ब्लाऊजच्या ॲक्सेसरीज लावून आमची मिनी प्रिन्सेस तयार झाली. बघा आला की नाही प्रॉपर मेटगाला लुक. आणि कशी दिसते माझी गुंडसपरी. मग फायनली आली डोक्यावर गोल्डन ओढणीची वेळ. श्रीदा काहीही करून ओढणीसाठी तयारच होत नव्हती. मी खूपदा प्रयत्न केले, मग ती रडायला लागली आणि नाही नाही म्हणायला लागली. आणि हळूवारपणे तिला मी कुशीत घेऊन शांत केले आणि ती शांत झाली. आणि डोक्यावरती ओढणी घ्यायचा प्लॅन कॅन्सलच करावा लागला. मॅडमने जे मोठे मोठे अश्रू काढले होते. मग फायनली वेळ आली. हातातली बॅग आणि त्यामध्ये असणारा आंबा याची मी ट्राय करतच होते. तिच्या हातात सारखे सारखी ती बॅग देत होते. तीही ती खाली पाडत होती. 1 2 3 4 असे भरपूर रिटेक झाले. हुश ये ॲट लास्ट तिने ती बॅग बरोबर फोल्ड केली आणि पोज द्यायला चालू केलं. ही आमची प्रिन्सेस. बघा तिचा कॉन्फिडंट वॉक आणि हास्य. तिने डान्सही करू लागली आणि तिच्या कॉन्फिडन्स आणि ग्रेसने सगळं घर उजळून गेलं होतं. तिचा वॉक आणि बॅगने पसरलेला पल्लू सगळंच एकदम रॉयल सेलिब्रिटी फील देत होतं. अशाच गोड आठवणींसाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.